कुठेतरी थांबलो. आणि तुम्ही राधाकृष्ण बद्दल बोलत होतात आणि तुम्ही वृंदावन धामाबद्दल बोलत होतात आणि तुम्ही कुठल्या तरी साधू संतांबद्दल पण बोलत होतात. जयपूर हे गुप्त वृंदावन आहे. ओके. आपण चर्चा केली की कशा प्रकारे मदन मोहन यांच्यासाठी 2 राधाराणी, मदन मोहन आणि गोविंदजीसाठी 2 राधाराणी पाठवल्या आणि मग श्रीमती राधाराणींनी सांगितलं की हे ललिता देवी आहेत आणि मी राधाराणी आहे, तर आम्हाला दोघांना मदन मोहनच्या शेजारी ठेवायचं. आणि मग गोविंदजींसाठी राधाराणी कुठून आले? जगन्नाथपुरीमध्ये लक्ष्मी ठाकुराणी होते. त्यांनी सांगितलं की मी लक्ष्मी नाही आहे, मी राधाराणी आहे, तर मला तुम्ही पाठवा म्हणून. मग गोविंदजींच्या तिथे आले. अशा प्रकारे गोविंदजींना श्रीमती राधाराणी मिळाले, प्राप्त झाले. आज आपण दामोदर मंदिरात गेलो होतो, आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. मग विनोदीला मंदिरात गेलो होतो, त्याची चर्चा करूया आणि नंतर मग गोपीनाथ मंदिराची पण चर्चा करूया. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी हे भाऊ. या दोघांचा एक लहान भाऊ, तिसरा भाऊ, त्याचं नाव होतं अनुपम. आणि अनुपमचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं जीव. हरे कृष्ण हरे कृष्ण. थोडा तो स्पीकर असा केला तर आता विचारून घ्या, मागे येतोय का? येतोय. सो रामकेलीमध्ये जेव्हा रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे गृहमंत्री आणि अर्थमंत्री होते, हे 2 सगळ्यात महत्वाच्या पदव्या होत्या त्यांच्याकडे, तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू 3 वेळा वृंदावनसाठी निघाले पूर्ण जगात जीवनात. एकदा संन्यासाच्या आधी निघाले, दुसऱ्यांदा संन्यास घेतल्यानंतर निघाले आणि तिसऱ्यांदा म्हणाले की मी आता वृंदावनासाठी निघालोय म्हणून. आणि वृंदावनासाठी निघताना ऍक्च्युली जगन्नाथपुरीवरून वृंदावन हे पूर्व दिशेला आहे आणि ओडिसा पुरीवरून थोडस वर गेल्यावर पश्चिम दिशेला बंगाल येतं. श्री चैतन्य महाप्रभू जात होते वृंदावनला, ऍक्च्युली पूर्व दिशेला जायला पाहिजे होते, पण वर गेले आणि आतमध्ये गेले, बंगालमध्ये गेले. तर कोणाला माहितीच नाही की श्री चैतन्य महाप्रभू इथे कुठे जात आहेत, वृंदावनला कुठे जातात. त्यांना वृंदावनला म्हणाले फक्त वृंदावनला जायचं. ऍक्च्युली त्यांना त्यांच्या 2 सेवकांना भेटायचं होतं. तर तेव्हा नवाब हुसेन शाह हे तिथे राज्य करत होते आणि त्यांची जी राजधानी होती ती होती रामकेली म्हणून. तर श्री चैतन्य महाप्रभू रामकेलीच्या दिशेने गेले, नाम संकीर्तन करतायत. आणि त्यावेळेस एका गुप्तचराने जाऊन नवाब हुसेन शाहला सांगितलं की इथे एक संन्यासी येत आहेत आणि ते संन्यासी जोर जोरात नाम संकीर्तन करत असतात आणि त्यांच्या पाठीमागे लाखो लाखो लोक आहेत. कारण श्री चैतन्य महाप्रभू तिथे जाता जाता आधी नवद्वीपला गेले होते, विद्यानगरला थांबले. विद्यानगरला सार्वभौम भट्टाचार्यांचा भाऊ राहत होता, त्याच्या घरी थांबले. मग ती खबर तिथे पसरली नवद्वीपमध्ये की आपले श्री चैतन्य महाप्रभू जे संन्यास घेऊन जगन्नाथपुरीला गेले होते ते पुन्हा एकदा नवद्वीपमध्ये आले. तर ऍक्च्युली महाप्रभूंनी कोणा सांगितलं नव्हतं. तर घराबाहेर सगळे लाखो लोक जमा झाले आणि महाप्रभूंचा आम्हाला दर्शन द्या, दर्शन द्या. महाप्रभू म्हणाले अरे कोणी सांगितलं मी इथे पोचलो म्हणून. तर मागच्या दरवाजाने निघून गेले महाप्रभू आणि त्यांच्या पाठीमागे लाखो लोक गेले. असं म्हणतात महाप्रभू जिथे जिथे पाय ठेवत होते तिथली अशी पदधुळी घेण्यासाठी असं घ्यायचे आणि डोक्यावर ठेवायचे. लाखो लोकांनी घेतल्यामुळे त्या पूर्ण रस्त्यावर खड्डे, मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आणि श्री चैतन्य महाप्रभू नदी पार करून दुसरीकडे निघून गेले. तर त्या नदी त्यांच्या पाठलाग करण्यासाठी, त्यांना दर्शन घेण्यासाठी लोकांनी काय काय केलं असेल. कोणाला पोहायला येत होतं, कोणाला पोहायला येत नव्हतं, पण दोन्ही लोक गंगे नदीमध्ये कसं पोहणार, गंगे नदीचा प्रवाह इतका असतो. तर काही लोकांनी मडकी घेतली आणि त्या मडक्यावर बसून गंगा पार केली. काही लोकांनी केळीच्या झाडाचा बुंदा घेतला, त्याच्यावर पार केलंय. आणि काही लोकांनी फक्त परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि पार केले आणि सगळेजण पार झाले भगवंतांचं नामस्मरण करून. ऍक्च्युली खूप कठीण होतं, पण फक्त महाप्रभूंना भेटायची त्यांची इच्छा होती म्हणून त्यांच्या पाठीपाठी गेले. तर अशा प्रकारे महाप्रभू पुढे नाम संकीर्तन करतात आणि त्यांच्या पाठीपाठी लाखो लाखो लोक येत आहेत. आणि ही खबर नवाब हुसेन शाहला एका गुप्तचराने दिली. तर तो गुप्तचर थोडा विचारतोय आपल्या मंत्र्यांना की कोण आहे हा व्यक्ती,
एवढ्या तरुण वयामध्ये लाखो लोक त्याच्या पाठी येत आहेत, सोपं नाहीये. तर तिथे एक केशव खान म्हणून एक त्यांचा मंत्री होता. तो केशव खान कोण आहे? हिंदूच आहे तो, पण त्यावेळेस बऱ्याच लोकांना खान मध्ये परिवर्तित केलं होतं. तो म्हणतो, ऍक्च्युली सांगू का, हे काय काही खोटं बोलतात हे लोक, तुमचे गुप्तचर काही खोटं बोलतात, लाखो लोक वगैरे. एक साधारण एक संन्यासी आहे, 4-5 लोक असतील मागे, आणि एवढं काय तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. तर हे केशव खान आहेत, हे खोटं का बोलतायत? केशव खान यांना माहिती होतं की नवाब हुसेन शाह खूप क्रूर व्यक्ती आहे, आणि नवाब हुसेन शाहला हिंदू धर्माचा प्रचार होतोय हे अजिबात स्वीकार नसणार. पण केशव खान ऍक्च्युली खूप चांगला भक्त होता, आणि त्याला श्री चैतन्य महाप्रभूंच्या सुरक्षिततेची चिंता होती. म्हणून परमेश्वराच्या सुरक्षिततेसाठी ते परमेश्वराला अमान्य करतात. आपण परमेश्वराला मान्य नाही केलं, आपण अमान्य केलं, तर आपण नास्तिक ठरतो. पण केशव खान ऍक्च्युली परमेश्वराला काळजीपूर्वक सुरक्षित ठेवण्यासाठी नास्तिकवाद बोलतायत. असं होऊ शकतं का कधी? तर हे जग आहे ना, खूप विचित्र जग आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये काय आपल्याला करावं लागेल माहित नाही. तर केशव खानला असं वाटलं, बिचारे श्री चैतन्य महाप्रभू माहित नाही हा क्रूर काय करेल व्यक्ती, तर म्हणून मी त्यांना लहान कोणतरी संन्यासी आहेत असं करून त्यांचं लक्ष करतो. नवाब हुसेन शाह म्हणाला, काय बोलतोयस तू केशव खान? मी ऐकलं हे संन्यासी आहेत, जेव्हा नाम करतात आणि असे हात वर करून जेव्हा संकीर्तन करतात, डोळ्यातून असे सतत प्रेमाश्रूंची धारा वाहत असते. आणि मी ऐकलं की मध्येच जेव्हा हे असे उडी मारतात आणि जमिनीवर जेव्हा पडतात, तेव्हा त्यांच्या खाली जी काही अशी दगड माती असते ती पूर्णपणे चूर्ण होते, त्याची पावडर होऊन जाते त्या दगडांचे. पण लोकांनी मला हे पण सांगितलंय, जरी त्यांच्या वजनाखाली ते लहान लहान दगड पूर्णपणे पावडर होतात, पण त्यांचं शरीर ज्यांनी ज्यांनी स्पर्श केलंय अगदी कोमळ आहे त्यांचं शरीर. जेव्हा ते गर्जना करतात हरिनामाची, तेव्हा सिंहासारखा आवाज येतो, आणि त्या सिंहाचा आवाज ऐकल्यावर त्या हरिनामा ऐकणाऱ्या लोकांच्या हृदयामध्ये जेवढे अनर्थ आहेत ते हरिणासारखे पळून जातात. फक्त या एका व्यक्तीचा हरिनाम ऐकून लोक शुद्ध होत आहेत, आणि तू मला म्हणतोस की हे साधारण संन्यासी आहेत, खोटं बोलू नको. मग म्हणतात, मला एक लक्षात आलंय, अशा प्रकारे लोकांना परिवर्तित करणं हे साधारण व्यक्तीचं काम नाहीये. तर म्हणतात, शास्त्रांमध्ये, माझ्या कुराणामध्ये ज्यांना अल्लाह म्हटलंय, नक्की हा तोच व्यक्ती आहे, हे नवाब हुसेन शाहनी म्हटलं. तर अशा प्रकारे नवाब हुसेन शाहला लक्षात आलं कुठेतरी की नाही हे व्यक्ती विशेष आहे. तर त्यांनी म्हटलं की त्यांना काही त्रास देऊ नका, सैनिकांना वगैरे पाठवू नका. श्री चैतन्य महाप्रभू त्या दिवशी रात्री रामकेली जवळ संकीर्तन करत होते. तर तेव्हा हे अर्थमंत्री, गृहमंत्री आणि त्यांचा लहान भाऊ त्यांना भेटायला गेले. तर रात्री का भेटायला गेले? दिवसा जर भेटायला गेले, नवाब हुसेन शाहनी एका क्षणामध्ये जरी म्हटलं असेल की नाही चांगले व्यक्ती आहेत, यांना काही करू नका, पण नवाब हुसेन शाहचा मूड कधी बदलेल आणि दुसरे कोणतरी व्यक्ती त्याचे कान कधी भरतील आपल्याला काय माहिती. जेव्हा कंसाने मायादेवीला धरलं, आठवा पुत्र वसुदेवने एक्सचेंज केल्यानंतर, मग ती मायादेवी जी होती, मुलगी होती, त्याची हातातून निसटली, आणि दुर्गादेवी अशी तरंगत होती, आणि ती म्हणाली, तू मला कसं काय मारणार आणि तू माझ्या स्वामींना कसं काय मारणार? त्याला ना फक्त असं करायचंय. अजून करा प्रभू, झालं. तर म्हणतात, तू मला पण नाही मारू शकत आणि माझ्या स्वामींना पण नाही मारू शकत, माझे स्वामी ऑलरेडी जन्मले आहेत म्हणून. तर तेव्हा कंसाने ज्या प्रकारे दुर्गा देवींचं ते रूप बघितलं, आणि रूप बघून खूप ऍक्च्युली भयभीत झाला कंस, आणि कंसाने त्यावेळेस सेटल होऊ द्या सगळं. हरे कृष्ण हरे कृष्ण
हरे राम 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 हरे हरे. तर जेव्हा दुर्गा देवीने त्यांना सांगितलं की तू मला पण नाही मारू शकत, मी माझ्या स्वामींना पण नाही मारू शकत, ते दृश्य बघून ऍक्च्युली कंस घाबरला होता आणि कंसाने त्या क्षणी वसुदेव आणि देवकीची माफी मागितली. ते म्हणाले मला माफ करा. पण जेव्हा महलात गेला तेव्हा त्याला सत्संग पुन्हा मिळाला. तर सत्संगाचा परिणाम हा झाला. ऍक्च्युली कंस त्या क्षणी बदलला होता आणि माफी मागून घरी गेला. पण त्याची मित्रमंडळी त्याला पुन्हा भेटली आणि म्हणाले अजिबात घाबरायचं नाही कोणाला, तू चांगल्या मार्गावर आहेस. बालकांची हत्या करतोस, बहिणीला तुरुंगात टाकलंयस, जावयाला बेड्यांमध्ये टाकलंयस, जावयाला नाही भाऊजीला मेवण्याला. तर हे एवढं असं सत्कार्य आजपर्यंत कधी कोणी केलं नाहीये. सगळ्यांसमोर निर्लज्जपणे आपल्या बहिणीला लग्नाच्या दिवशी मारायचं, तू एवढं सगळं मोठं कार्य केलंयस, अजिबात घाबरायचं नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत. म्हणून कंसाने पुन्हा एकदा मग वाईट पण स्वीकारलं. तर कधी कधी आपण बघतो की क्रूर लोक आहेत, क्रूर लोकांना पण कधीतरी एक सिग्नल मिळतं, पण त्यांची मित्रमंडळी जी आहे ती त्यांना पुन्हा एकदा परिवर्तित करते. शिशुपालच्या जीवनामध्ये पण जेव्हा रुक्मिणी देवींना श्रीकृष्ण पळून घेऊन गेले, त्यांच्या डोळ्यासमोर रुक्मिणी गेली. ऍक्च्युली नम्र झाले शिशुपाल. शिशुपालाला वाटलं की चला मी कदाचित अतिप्रयास करतोय, माझ्या नशिबामध्ये रुक्मिणी नव्हतीच कधी आणि मी उगाच अतिप्रयास केला, तर नम्र झाला होता. पण त्याची मित्रमंडळी त्याला भेटली आणि अजिबात घाबरायचं नाही, कृष्णाला अजिबात घाबरायचं नाही, आम्ही तुझे मित्र आहोत ना, आम्ही सोबत आहोत, आपण रुक्मिणी देवींना पुन्हा एकदा काहीतरी मिळवूया म्हणून. सो हे दोन तुम्हाला प्रसंग सांगितले ज्यामध्ये सत्संगाचा परिणाम झाला. सत्संग नाही, तो असत्संग आहे. तशाच प्रकारे रूप आणि सनातनला माहिती आहे की नवाब हुसेनच्या 2 क्षणांसाठी जरी म्हणाला असेल की हे अल्लाह आहेत स्वतः म्हणून, पण त्याला माहिती आहे की याला सत्संगाचा परिणाम होऊ शकतो आणि कधी हा बदलू शकतो. म्हणून रूप आणि सनातन हे वेशभूषा बदलून मध्यरात्री श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला गेले. मग तेव्हा त्यांनी वस्त्र, अगदी साधारण वस्त्र घातले होते आणि चेहरा असा लपवला होता आणि दातांमध्ये तृणपात घेतले आणि गळ्यामध्ये आपण जसं रुमाल घालतो पांढऱ्या रंगाचा, तसं पांढऱ्या रंगाचं एक कापड घातलं. तर त्या संस्कृतीमध्ये 500 वर्षापूर्वी साधे कपडे, गळ्यामध्ये कापड रुमालासारखा आणि दातांमध्ये तृणपात घेऊन जेव्हा कोणासमोर जातो तर म्हणजे नम्रतेचा तो कळस आहे की मी कोणीच नाहीये, मी या तृणपातासारखा अगदी नीच आहे, पण मला तुम्ही शरण देणार का म्हणून. तेव्हा रूप आणि सनातन यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वीकार केला. तर ते दृश्य एका लहानशा मुलाने बघितलं होतं, अनुपमचा मुलगा होता तो. तर तेव्हापासून त्याच्या मनामध्ये श्री चैतन्य महाप्रभू जाऊन बसले होते. मग नंतर जीव हे मोठे झाले आणि त्यांना एक इच्छा झाली की माझे जे काका आहेत 2 त्यांची शरण घेतली पाहिजे म्हणून. तर त्यांनी आईला खोटं बोलले, म्हणाले की मी आपल्या जे जुनं घर आहे तिथे चाललोय म्हणून. आणि खोटं बोलून जीव गोस्वामी पण आधी नवद्वीपला गेले. नवद्वीपला त्यांना ते सगळे स्थळ बघायचे होते श्री चैतन्य महाप्रभूंनी जिथे जिथे लीला केल्या होत्या. आणि तेव्हा म्हणतात जीव गोस्वामींना सगळ्यात पहिली नवद्वीप मंडल परिक्रमा नित्यानंद प्रभूंनी करून दिली. सो नित्यानंद प्रभू स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंच्या सगळ्या स्थळांना जीव गोस्वामींना घेऊन गेले. आणि त्यावेळेस 500 वर्षापूर्वी नित्यानंद प्रभूंनी जीव गोस्वामींना सांगितलं की इथे एक अद्भुत मंदिर होईल पुढे भविष्यात म्हणून. तर नित्यानंद प्रभूंनी जीव गोस्वामींना त्या नवद्वीप मंडल परिक्रमाच्या वेळेस सांगितलं की इथे खूप मोठं दिव्य मंदिर होईल. त्या मंदिराला धरून श्रील प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की नित्यानंद प्रभूंनी जीव गोस्वामींना सांगितलं की ते अद्भुत मंदिर होईल, ते कोणी ना कोणी करणार आहे. तर जर आपण केलं तर आपल्याला नित्यानंद प्रभूंची कृपा मिळेल. तर म्हणून आपण तिथे एक मंदिर बांधायला पाहिजे. आणि त्या मंदिराला साठी प्रभुपादांचे शिष्य एक सगळ्यात जगातलं मोठं, सर्वात मोठं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करतायत. तर गेल्या 5-6 वर्षांपासून तो प्रयत्न चालू आहे. पण ते मंदिर इतकं मोठं आहे आणि इतकं भव्य आहे, एवढं सोपं नाही ते बांधणं. पण ती नित्यानंद प्रभूंची इच्छा आहे म्हणून ते होईल. फक्त त्याच्यामध्ये जे अडथळे येतील त्यांना पार करावं लागेल. त्याच्यामध्ये आर्थिक जो काही समस्या आहेत त्याला थोडं सामोरे जावं लागेल. तशा प्रकारे ते जीव गोस्वामी आहेत. तर जीव गोस्वामी यांना नित्यानंद प्रभूंनी पूर्ण नवद्वीप मंडल परिक्रमा केली. मग झाल्यानंतर जीव गोस्वामी म्हणतात आता मी जाऊ श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन करायला.
लहानपणी केलं होतं रामकेलीमध्ये, तेव्हा लहान मुलगा होते. तर नित्यानंद प्रभूंनी सांगितलं नाही जायचं. नित्यानंद प्रभूंबद्दल आपण नेहमी म्हणतो की नित्यानंद प्रभू खूप कृपाळू आहेत, है ना, खूप दयाळू आहेत. जगाई मधाईला पण तारण केलं आणि सोनार पर्वत येणे धुले ते लोटाय. तर असं त्यांचं नित्यानंद प्रभूंबद्दल वर्णन आहे. पण नित्यानंद प्रभूंना जीव गोस्वामी म्हणतात, एकदा मी इथे नवद्वीप पर्यंत पोहोचलोय, इथून जस्ट जगन्नाथपुरीला जातो, श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन करतो. नित्यानंद प्रभू म्हणाले अजिबात जायचं नाही जगन्नाथपुरीला, इथून तुला मी सगळे दर्शन दाखवले स्थळांचं, इथून तू आता वृंदावनला जा, रूप आणि सनातनची मदत कर. रूप आणि सनातन यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी एवढी मोठी कामगिरी दिली आहे, त्यांना मदत करायला कोणी नाहीये, तू तिथे जा म्हणून. आणि जीव गोस्वामी कोण आहेत? जीव गोस्वामींनी हे नवदीप मंडल परिक्रमा करण्यापूर्वी वाराणसीला गेले होते आणि वाराणसीला मधुसूदन वाचस्पती म्हणून एक खूप मोठे संस्कृत पंडित होते. त्यांच्याकडून भारतामध्ये जेवढे तत्वज्ञान आहेत ते सर्व तत्वज्ञान त्यांनी शिकून घेतले. काहीच वर्षांमध्ये एवढे हुशार, एवढे पंडित, सगळं तत्वज्ञान त्यांनी शिकून घेतलंय. आणि तिथल्या तिथे त्यांनी सर्व प्रकारचे अद्वैत वेदांत सगळ्या प्रकारचे जेवढे तत्वज्ञान शिकल्यानंतर त्यांनी एक पुस्तक पण लिहिलं, सर्व संवादिनी म्हणजे सर्व तत्ववादांचा सारांश काय आहे. असे हे महापंडित जीव गोस्वामी यांना नित्यानंद प्रभू म्हणतात की अजिबात श्री चैतन्य महाप्रभूंना बघायला वगैरे जायचं नाही, तू वृंदावनला जा आणि सेवा कर म्हणून. आपण समजा असे खूप मोठे पंडित असो, खूप मोठे हुशार असो, आणि आपल्याला जर सांगितलं काय करायचंय, काहीच नाही करायचंय, मला दर्शन घ्यायचंय, तर म्हणतात दर्शन नाही घ्यायचं, सेवा कर, सेवा महत्वाची आहे, नंतर कर दर्शन म्हणून. श्री जीव गोस्वामींनी पूर्णपणे आश्रय घेतला नित्यानंद प्रभूंचा. ऍक्च्युली जीव गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शनच नाही केलं पूर्ण आयुष्यभर. आणि तेव्हा रूप आणि सनातनची सेवा करायला गेले. तर रूप गोस्वामींना जेव्हा भेटले तेव्हा रूप गोस्वामींनी काय केलं असेल, त्यांना सांगितलं, मी जेव्हा राधा गोविंदजींची सेवा करतोय, तर राधा गोविंदजीची सेवा केल्यानंतर जी आरती प्लेट असते ना, आरती प्लेट धुवायला कोणी नाहीये, तर तो आरती प्लेट धुवायची सेवा तुझी. तर त्याला आपल्या मंदिरामध्ये म्हणतात बॅकअप सेवा. आरती प्लेट झाल्यानंतर सगळे ते भांडी घासायची सेवा. तर सगळ्यात मोठे महाविद्वान पंडित त्यांना रूप गोस्वामींनी सेवा दिली, भांडी घासायची सेवा. तर तुमच्यातून कोणी जर भांडी घासत असतील मंदिरामध्ये, भगवंतांची भांडी घासणं किती मोठं सौभाग्य आहे. रूप गोस्वामींचं म्हणणं होतं की तू इतका मोठा विद्वान पंडित आहेस, पण तुझ्याकडे विनय आहे का? तर म्हणतात विद्या विनयेन शोभते. आणि श्रीकृष्ण पण भगवद्गीतेमध्ये म्हणतात विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाकेच्या पंडितः समदर्शिना. की खरा पंडित कोण आहे? ज्याला अक्षर लिहिता येतात तो पंडित नाही आहे, ज्याला सगळ्यांमध्ये समानता बघता येते. पंडितामध्ये, ब्राह्मणामध्ये, एका हत्तीमध्ये, एका कुत्र्यामध्ये, आणि जो कुत्र्यांचा सेवन करतो त्या व्यक्तीमध्ये पण, श्वपाक. तशा प्रकारे रूप गोस्वामींनी आपल्या शिष्याची कठोर परीक्षा घेतली. आणि जीव गोस्वामींनी वर्षभर कोणालाही काही एक आवाज न करता, कोणालाही न बोलता, की माझे गुरु महाराज मला ओळखू नाही शकले, माझ्या गुरु महाराजांना लक्षात येत नाहीये की मी किती मोठा विद्वान आहे, माझ्या गुरु महाराजांना लक्षात येत नाही की ऍक्च्युली मी किती मोठे मोठे प्रवचन देऊ शकतो, पुस्तकं लिहू शकतो, मला कुठे भांडी घासायला लावतायत. जीव गोस्वामींनी कुठेही काही असं बोलले नाही आणि प्रामाणिकपणे भांडी घासत होते. एक दिवशी त्यांच्यावर प्रसन्न होऊन रूप गोस्वामी म्हणाले, तू इतक्या प्रामाणिकपणे सेवा केलीस, मला तुला काहीतरी द्यायचंय. तर काय द्यायचंय? रूप गोस्वामींनी स्वतःच्या हातांनी एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला त्यांनी नाव दिलं दामोदर. आणि स्वतःच्या हाताने बनवलेली ती लहानशी मूर्ती त्यांनी स्वतःच्या शिष्याच्या प्रामाणिकपणाला प्रतिसाद म्हणून त्याला भेट दिली आणि म्हणाले हे कृष्ण आहेत म्हणून, यांची तू आता सेवा कर. तर ते जीव गोस्वामींनी सेवा केलेले दामोदर आहेत. ते लहानसे जे समोर विग्रह होते ते दामोदर आहेत. एक दिवशी जीव गोस्वामी शेजारच्या कमऱ्यामध्ये होते आणि त्यांनी दामोदरला ज्या कमऱ्यामध्ये ठेवलं होतं, तो बाजूला होता कमरा, त्यांना मध्येच एक बासुरी ऐकू आली. तर म्हणाले वृंदावनामध्ये बासुरी कोणी वाजवत नाही, वृंदावनाच्या बाहेर सगळेजण बासुरी वाजवू शकतात, वृंदावनामध्ये कुठल्याही व्रजवासीला
तुम्ही बासुरी वाजवताना कधी नाही बघणार. का? कारण ते कॉम्पिटिशन होतं. वृंदावनामध्ये फक्त एकच व्यक्ती बासुरी वाजवतात, गोपीनाथ. दुसरे कोणी कधी बासुरी नाही वाजवत. म्हणून सर्व वाद्य आहेत, आपण जितके काही वाद्य वाजवतो, तुम्ही कधी कोणाला कुठल्या कीर्तनामध्ये बासुरी वाजवताना बघितलं का? आपण तबला वाजवू, मृदंग वाजवू, ढोलक वाजवू, करताल वाजवू, सितार वाजवू, वीणा वाजवू, पण बासुरी कोणी नाही वाजवत. का? बासुरी फक्त एकाच व्यक्तीच्या हातात आहे म्हणून. त्यांना बासुरी ऐकवली, म्हणलं बासुरी कुठून येते? तसं कान बघत 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 त्या कमऱ्यात गेले. त्या कमऱ्यामध्ये दामोदर आपल्या बासुरीवर बासुरी वाजवत होते आणि असे पाय असे नाचत होते. जीव गोस्वामींनी त्या दामोदरला जेव्हा नाचताना बघितलं आणि बासुरी वाजवताना बघितलं, लगेच तिथे दंडवत प्रणाम केलं. तर ते दामोदर आहेत जे आज आपण दर्शन घेतलं. हरिबोल. मग नंतर आपण गेलो होतो विनोदीलाल मंदिरामध्ये. तर ही पण खूप सुंदर. हा, तर प्रभूजींनी आठवण करून दिली की समोर जे होते त्यांचं नाव होतं दामोदर आणि मागे मोठे एक राधाकृष्ण होते. ते होते श्री श्री राधा वृंदावन चंद्र. तर ते होते चैतन्य चरितामृत ज्यांनी लिहिलं, त्यांचं नाव आहे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी. कृष्णदास कविराज गोस्वामींबद्दल पण थोडं आपण बोलूया. प्रभूजींनी आठवण करून दिली. एक बंगालमध्ये झामटपूर नावाचं गाव आहे. त्या झामटपूरमध्ये हे कृष्णदास कविराज गोस्वामी आणि त्यांचे बंधू हे दोघं राहत होते. बंधूंकडे राधाकृष्णांची मूर्ती होती आणि त्या राधाकृष्णांच्या मूर्तीसाठी त्यांनी एक पुजारी ठेवले होते, कारण दोघं हे म्हातारे होते, तर सेवा नव्हते करू शकत. तर त्या पुजाऱ्याचं नाव होतं गुणार्णव मिश्रा. तर गुणार्णव मिश्रा एकदा आरती वगैरे सेवा करत होते आणि त्यावेळेस कृष्णदास कविराज गोस्वामींच्या भावांनी एक मिनिकेतन रामदास म्हणून भक्त होते, त्यांना आमंत्रण केलं होतं. तर मिनिकेतन रामदास हे नित्यानंद प्रभूंचे जवळचे संगी आहेत त्यांचे. नित्यानंद प्रभू कसे आहेत, जास्ती नियमांना पालन नाही करत. नित्यानंद प्रभूंना म्हणतात अवधूत. मध्येच हसतात, मध्येच त्यांना श्रीकृष्णांची आठवण येते. नित्यानंद प्रभू एकदा रस्त्यावरून चालत होते, तर झाडाच्या फांद्यांवर काही लहान मुलं बसली होती. नित्यानंद प्रभूंना मध्येच कृष्णांची आठवण आली आणि त्या प्रेम भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी त्या मुलांना बघितलं जे त्या फांदीवर बसले होते. जस्ट नित्यानंद प्रभूंच्या दृष्टीपाताने त्या मुलांमध्ये कृष्णप्रेम जागृत झालं आणि त्याचे थरथर कापू लागले आणि ते मुलं सगळे खाली पडले त्या फांदीवरून. तुम्हाला वाटेल अरे बापरे, नित्यानंद प्रभूंचा दृष्टीपात पण कठीणच आहे, झाडावरून खाली पडले. ते मुलं जेव्हा खाली पडले तेव्हा बेशुद्ध झाले आणि बेशुद्ध होऊन जेव्हा जागे झाले तेव्हा 72 तास कंटिन्युअसली नामसंकीर्तन केलं त्या लहान मुलांनी. तर असा दृष्टीपाताचा परिणाम होता नित्यानंद प्रभूंचा. तर नित्यानंद प्रभू असे थोडे अवधूत आहेत आणि नित्यानंद प्रभूंचे जे सगळे मित्रमंडळी आहेत ते पण सगळे अवधूत आहेत. हे मिनिकेतन रामदास आहेत, हे हातात नेहमी बासुरी घेऊन फिरायचे आणि एका गोप वेशामध्ये असायचे आणि कुठेही जायचे, कोणाला बघितलं जरी तर त्या व्यक्तीला पण कृष्णप्रेम मिळायचं. ज्या कृष्णप्रेमाला आपण हरे कृष्ण करून प्रयत्न करतोय ते नित्यानंद प्रभू आणि त्यांचे मित्र फक्त. सो मिनिकेतन रामदास आहेत, हे त्या दिवशी त्यांच्या घरी आले. तर तो जो गुणार्णव मिश्रा आहे, जो पुजारी होता, त्यांनी काय करायला पाहिजे होतं, भगवंतांची जेव्हा आरती करत होता त्याला थोडंसं थांबून मिनिकेतन रामदास नित्यानंद प्रभूंचे नित्यसंगी, त्यांचं थोडंसं तरी आदर आतिथ्य करायला पाहिजे होतं, त्यांना हार घालायला पाहिजे होता. तर त्यांनी काय केलं, त्यांनी भगवंतांची आरती सुरू ठेवली आणि मिनिकेतन रामदासला स्वागतच नाही केलं. तर परमेश्वर हे खूप वंदनीय आहेत आणि परमेश्वराचे शुद्ध भक्त पण वंदनीय आहेत. तर श्रील रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधूमध्ये लिहितात, जर आपण आरती करत असू भगवंतांची आणि भगवंतांची आरती करता करता जर शुद्ध भक्त कोणी आले तर आपण आरतीला पॉज करायला पाहिजे. आपण परमेश्वर सांगायला पाहिजे की मी तुमची आरती करतोय, पण तुम्हाला जे प्रिय आहेत ते आलेत तर 2 मिनिटासाठी त्यांना नीट बसवतो, तुमची आरती तिथे पॉज करतो आणि त्यांना नीट बसवून पुन्हा एकदा तुमची आरती परत सुरू करीन म्हणून. तर हे त्या गुणार्णव मिश्राला माहिती नाही, तर त्यांनी मिनिकेतन रामदासला वेलकम पण नाही केलं, स्वागत पण नाही केलं. तर मिनिकेतन रामदासला राग आला. तर मिनिकेतन रामदासने हातातली बासुरी होती त्याची तोडली आणि रागाने तिथून निघून गेले. तर हे जेव्हा बघितलं कृष्णदास कविराज गोस्वामींनी त्या गुणार्णव मिश्राला ओरडले, तुला अक्कल नाहीये, एक महाभागवत कोणीतरी भक्त आलेत आणि त्याला तू स्वागत पण नाही करू शकत. तर त्यांनी स्वतःला डिफेंड केलं. तो म्हणा त्यात काय, मी भगवंतांची आरती करत होतो, दुसऱ्यांना स्वागत करायची काय गरज आहे म्हणून. आणि जेव्हा हे त्यांचा वादविवाद चालू आहे
तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामींचे ज्येष्ठ बंधू पण तिथे उपस्थित होते. त्यांनी पण त्या गुणार्णव मिश्राची साईड घेतली. ते पण म्हणायला लागले की नाही, भगवंतांची आरती करताना कोणाचं स्वागत नाही केलं तरी काय प्रॉब्लेम आहे. तर जेव्हा भगवंतांची स्तुती चालू आहे किंवा भगवंतांची आरती चालू आहे आणि तेव्हा भगवंतांचे जर कोणी मोठे भक्त आले आणि जर आपण त्यांना सन्मान नाही केला तर एक खूप मोठी विपद परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचं दुसरं कुठलं उदाहरण आठवतंय कोणाला? सो प्रभूजी म्हणतायत की जेव्हा श्रीमद भागवत रोमहर्षण सूत जेव्हा बोलत होते, त्यांना ते सिंहासनावर व्यासासनावर बसण्यापूर्वी सर्व 88,000 साधू होते. त्या 88,000 साधूंनी त्यांना आशीर्वाद दिले होते, दीर्घायुषी व्हा आणि आता आम्हाला भागवत सांगा. आणि भागवत बोलता बोलता तिथे बलरामजी आले आणि बलरामजींना यांनी बघितलं की बलरामजी आलेत, पण म्हणाले बलरामजी कृष्ण नाही आहेत, मी कृष्णाची स्तुती करतोय, भागवताची स्तुती करतोय, बलरामजींना नमस्कार करायची काय गरज आहे? तर बलरामजी म्हणाले हा खोटारडा आहे, याला नीट कळालं नाहीये. तर बलरामजी तिथे आले, बलरामजीने एक तृणपात घेतला आणि इथे गळ्याला लावला आणि ते रोमहर्षण ज्यांना आता दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळाला होता तिथेच ते मरण पावले. तर अशा प्रकारे ही पण एक दुसरी घटना आहे. तर कृष्णदास कविराज गोस्वामींनी गुणार्णव मिश्राशी वाद घातला, त्यांच्या बंधूंनी गुणार्णव मिश्राची बाजू घेतली, त्यांच्याशी पण वाद घातला. तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्या बंधूंना काय म्हणाले असतील? म्हणाले तुम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल तुम्हाला खूप विश्वास आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंची तुम्ही नेहमी सेवा करता, आज तुम्ही नित्यानंद प्रभूंचा अपमान केला, कारण नित्यानंद प्रभूंच्या जवळच्या भक्ताला तुम्ही वेलकम पण नाही केलं, तेवढं पण नाही केलं. माझं तर एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंची पण पूजा सोडून द्या. जर तुम्हाला नित्यानंद प्रभूंचा सन्मान नाही करायचा आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंचा सन्मान करायचा आहे, त्याच्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंचा पण सन्मान सोडून द्या. पण असं कधी करू नका की मी फक्त श्री चैतन्य महाप्रभूंना मानतो आणि नित्यानंद प्रभूंना नाही म्हणेन. एक त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे, दोघांना मानणं सोडून द्या. हे जे बोलतायत कृष्णदास कविराज गोस्वामी, याला आपण कसं बघितलं पाहिजे? एकाचा स्वीकार आणि एकाचा नकार करण्यापेक्षा म्हणतात दोघांना नाकारून टाका, नास्तिक बना, ते चालेल. पण नित्यानंद प्रभूंना तुम्ही नाकारताय आणि श्री चैतन्य महाप्रभूंना स्वीकारताय, हे कुठल्या गणितात बसतंय? हे असं बोलतायत. ऍक्च्युली ऐकायला ते कसं वाटतंय, याला कसं समजायचं? याला म्हणतात अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजे प्रश्न हे नाहीये की दोघांना सोडून नास्तिक बना, प्रश्न आहे की हे किती चुकीचं आहे. नास्तिक बनलं तरी चालेल, पण गौर निताई हे सोबत आहेत, दोघांनाही आपण स्वीकार करायला पाहिजे. म्हणून ज्या दिवशी त्यांनी हा एवढा वाद घातला त्या दिवशी रात्री कृष्णदास कविराज गोस्वामींच्या स्वप्नामध्ये श्री नित्यानंद प्रभू स्वतः आले आणि नित्यानंद प्रभू त्यांच्यावर इतके प्रसन्न झाले होते. तू बरोबर बोललास. तर त्यांचं वय तेव्हा 92 होतं, कृष्णदास कविराज गोस्वामींचं. 92 वयामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींच्या स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभू आले आणि त्यांना म्हणतात मी तुझ्यावर खूप खुश झालोय. तर म्हणतात आत्ताच्या आत्ता तू वृंदावनला जा, तू इथे राहू नको, या लोकांना कळत नाही तत्वज्ञान काय, तर तू वृंदावनला निघून जा. कृष्णदास कविराज गोस्वामी सकाळी उठले, कोणालाही सांगितलं नाही, आपल्या भावाला पण नाही सांगितलं, काही नाही सांगितलं, आणि चालत चालत 92 वर्षाच्या वयात वृंदावनला निघून गेले. आणि वृंदावनला जाऊन सगळ्या भक्तांना भेटले आणि म्हणे नित्यानंद प्रभूंनी मला पाठवलंय म्हणून. सगळ्या भक्तांनी त्यांना विनंती केली की श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला आहेत आणि रूप आणि सनातनला त्यांनी वृंदावनला पाठवलं. काल आपण अजून एका भक्ताबद्दल विचारलं, चर्चा केली, त्यांना पण श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप आणि सनातनची सेवा करण्यासाठी वृंदावनला पाठवलं. कोण? रघुनाथ भट्ट गोस्वामींना. आज आपण काही वेळा आधी चर्चा केली, जीव गोस्वामी पण वृंदावनला गेलेत. मग श्री चैतन्य महाप्रभूंसोबत कोण आहेत? सगळे गोस्वामी तिकडे आहेत. 6 गोस्वामींमधून फक्त एकच गोस्वामी आहेत त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंचा 17 वर्ष संघ मिळाला, त्यात रघुनाथ दास गोस्वामी. रघुनाथ दास गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंसोबत 17 वर्ष होते. त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना जवळून बघितलं. आणि स्वरूप दामोदर गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे जवळचे असिस्टंट. तर स्वरूप दामोदर गोस्वामी यांनी त्यांच्याद्वारे कृष्णदास कविराज गोस्वामींनी जे काही ऐकलंय
ते कृष्णदास कविराज गोस्वामींना विनंती केली की तुम्ही कृपया चैतन्य चरितामृत हे लिहून काढा, कारण आम्ही सगळे इथे, आम्ही राधाकृष्णांचे स्थान शोधतोय, आम्ही गोविंदजींना शोधतोय, आम्ही मदन मोहनला शोधतोय, पण चैतन्य चरितामृत पण लिहायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन चरित्र कोणी लिहित नाहीये. तर कृष्णदास कविराज गोस्वामींना जेव्हा ही विनंती केली की तुम्ही बंगालमधून आले आहेत, आम्हाला तर माहित नाही महाप्रभूंची काय स्टोरी आहे, तुम्ही सांगा, तुम्ही लिहा म्हणून. तर ते म्हणतायत मी 92 वर्षाचं वय आहे माझं, मी काय लिहिणार आहे, पण अजून कोणी नाही आता योग्य व्यक्ती, तुम्हालाच लिहायचंय म्हणून. तेव्हा एवढ्या वैष्णवांची विनंती ऐकून मदन मोहन भगवंतांच्या समोर कृष्णदास कविराज गोस्वामी गेले आणि म्हणाले मला हे सर्व वैष्णव म्हणताय की तुम्ही हे पुस्तक लिहा, पण मी कसं लिहिणार, तर तुम्ही कृपया मला मार्गदर्शन करा. जेव्हा त्यांनी अशी प्रार्थना केली तेव्हा मदन मोहनच्या गळ्यातून एक माला खाली पडली आणि त्या पुजाऱ्यांनी त्यांना आणून दिली आणि म्हणाले याचा अर्थ की तुम्ही आता काहीतरी जी प्रार्थना केली ती मदन मोहनांनी स्वीकार केली आणि मदन मोहन पण हो म्हणतात. तर अशा प्रकारे कृष्णदास कविराज गोस्वामींना वैष्णवांचे आशीर्वाद आणि त्यासोबत मदन मोहनचा आशीर्वाद मिळाला. आणि त्यानंतर त्यांनी तेव्हापर्यंत रघुनाथ दास गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभू या जगातून निघून गेले होते. श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले तर त्यांनी विचार केला की आता माझ्या जीवनामध्ये काही राहिलं नाही. मग म्हणाले मी आता चाललो वृंदावनाला आणि गोवर्धन पर्वत आहे, त्या गोवर्धन पर्वतावरून मी उडी मारणार आणि स्वतःचे प्राण देणार. तर रघुनाथ दास गोस्वामी जेव्हा इथे आले गोवर्धन पर्वतावर आपले प्राण द्यायला, तेव्हा त्यांना सर्व वैष्णवांनी विनंती केली की तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंसोबत होतात, तुम्हाला त्यांच्या दररोजच्या लीला माहिती आहेत आणि तुम्ही जर प्राण दिले तर मग आमचं कसं होणार. तर आम्ही तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही प्राण देऊ नका, रोज तुम्ही 3 तास श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं, जगन्नाथपुरीमध्ये वेगवेगळ्या काय घटना घडल्या ह्या तुम्ही सांगा. तर राधा कुंडच्या काठावर रघुनाथ दास गोस्वामींनी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी चैतन्य कथा बोलायला सुरुवात केली आणि ती चैतन्य कथा कृष्णदास कविराज गोस्वामींनी ऐकली आणि ती सगळी रघुनाथ दास गोस्वामींकडून ऐकलेली कथा मग कृष्णदास कविराज गोस्वामींनी पुस्तकाच्या स्वरूपामध्ये चैतन्य चरितामृतामध्ये लिहिली आहे आणि ते लिहिली त्यांनी 92 वर्षाच्या वयात. तर तेव्हा एका श्लोकामध्ये ते काय लिहितात, म्हणतात आम्ही वृद्ध जरातुर लिखिते कापय कर. मी वृद्ध आहे आणि लिहिताना माझे हात असे थरथर कापतात. आम्ही वृद्ध जरातुर लिखिते कापय कर मने किचू स्मरणे न होय. माझ्या मनामध्ये मला काही स्मरण पण होत नाहीये. ना देखिये नयने ना शुनिये श्रवणे तबू लिखी येई बडा विस्मय. माझ्या डोळ्यांना पण काही दिसत नाहीये, माझ्या कानांना पण काही ऐकूला येत नाहीये, तरी पण मी हा ग्रंथ लिहितोय, हाच सगळ्यात मोठा विस्मय आहे. तर केवळ वैष्णवांच्या आशीर्वादाने आणि मदन मोहनच्या आशीर्वादाने चैतन्य चरितामृत आपल्याला मिळालं आणि ते चैतन्य चरितामृत आपण वाचतोय. नाहीतर आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन कदाचित लक्षातच नसतं आलं. तर हे जे कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत त्यांनी राधा वृंदावन चंद्र यांची सेवा केली आहे. ते राधा वृंदावन चंद्र आज दामोदर मंदिरात होते. हरी बोल. मग आपण गेलो राधा विनोदीलाल मंदिरात. तर विनोदीलाल मंदिरामध्ये जे राधा विनोद होते त्यांचे सेवक होते लोकनाथ गोस्वामी. आज सकाळी आपण जेव्हा गुरुपूजा गायली तर नरोत्तमदास ठाकूरांनी ती लिहिलेली आहे गुरुवंदना. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, श्री गुरु करुणा सिंधू अधम जनार बंधू लोकनाथ लोकेर जीवन. तर त्यांनी त्यांच्या गुरु महाराजांना स्मरून ते लोकनाथ गोस्वामी ते लोकनाथ लोकेर जीवन अशा प्रकारे त्यांच्या गुरु महाराजांसाठी त्यांनी ती स्तुती लिहिली आहे, जे आपण मग प्रभुपादांना पण स्मरून ती गातो. तर लोकनाथ गोस्वामी यांचा जन्म झाला पूर्व बंगालमध्ये यशोहर नावाचा डिस्ट्रिक्ट आहे. तर ते यशोहराचा अपभ्रंश आता जेसोर डिस्ट्रिक्ट म्हणतात त्याला. तर हे यशोहर जे खूप पवित्र स्थान आहे, रूप सनातन यांचा सगळ्यांचा जन्म तिथे यशोहर मध्येच झालाय. तर हे नंतर नवद्वीपमध्ये स्थानांतरित झाले. लोकनाथ गोस्वामी हे लहानपणापासून श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप जवळचे मित्र होते. एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एकांतामध्ये नेलं आणि म्हणाले तुम्ही माझे एवढे जवळचे मित्र आहात आणि काही दिवसांनी मी संन्यास स्वीकारणार आहे, तर तुम्हाला ते बघवणार नाही. तर मी तुम्हाला एक सांगतोय की तुम्ही आत्ताच्या आत्ता हे नवद्वीप सोडून वृंदावनला निघून जा आणि तिथेच राहा. हा काळ कुठला आहे, श्री चैतन्य महाप्रभूंनी अजून संन्यास घेतला नाहीये, संन्यासच्या आधीचा वेळ. त्याच्यानंतर रूप, त्याच्यानंतर मग रामकिलीला गेले रूप, असं. म्हणजे त्यावेळेस जेव्हा लोकनाथ गोस्वामींना वृंदावनला पाठवलं तेव्हा तिथे एकही कोणी नाही आहे, तिथे फक्त जंगल आहेत.
झाडं झुडपं आहेत आणि काही आदिवासी लोक राहायचे, कारण पूर्ण वृंदावन हे जे क्षेत्र होतं हे वनामध्ये परिवर्तित झालं होतं. तिथे मंदिरं वगैरे पण काही नव्हते, सगळे लुप्त झालं होतं. त्या परिस्थितीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी लोकनाथ गोस्वामींना वृंदावनाला पाठवलं. हे ऐकून लोकनाथ गोस्वामींनी पहिली एक गोष्ट ऐकली की तुम्ही संन्यास घेणार आहात म्हणून. तर लोकनाथ गोस्वामी म्हणतात, तुमच्यावर तुमच्या आईचं किती प्रेम आहे, तुमच्यावर तुमच्या पत्नींचं किती प्रेम आहे, आणि तुमचे हे जे इतके सुंदर केस आहेत त्यांना बघण्यासाठी किती भक्त आतुर असतात. तुम्ही जेव्हा नाम संकीर्तन करता तेव्हा किती सुंदर दिसता, आणि तुम्ही जर संन्यास घेतला तुमच्या आईचं काय होणार, तुमच्या पत्नीचं काय होणार. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं की नाही, परिस्थिती अशी आली आहे की मी या जगामध्ये अवतरित झालो नाम संकीर्तन पसरवण्यासाठी, औषध वाटप करण्यासाठी. पण मी जेव्हा औषध वाटप करतोय तेव्हा लोकांना माझ्यावरच आरोप आहे, आणि लोक म्हणतायत की हे दुसऱ्यांना का सांगतायत, दुसऱ्यांना उपदेश का करतायत म्हणून. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की मला संन्यास घेणं हे अनिवार्य आहे. लोकनाथ गोस्वामींना त्यांनी जी आज्ञा दिली, तर लोकनाथ गोस्वामी फक्त श्री चैतन्य महाप्रभूंची आज्ञा पालन करण्यासाठी तत्क्षण नवद्वीपवरून वृंदावनला निघून गेले. पण वृंदावनला निघून जाण्यापूर्वी त्यांनी काय केलं असेल, नवद्वीपमध्ये प्रत्येक वैष्णवाजवळ गेले, प्रत्येकाची त्यांनी आज्ञा घेतली म्हणजे आशीर्वाद घेतले, आणि त्यांना सांगितलं की निमाई पंडित यांनी मला वृंदावनला जायला सांगितलंय आणि मी तिथे निघालो, कृपया तुमचे आशीर्वाद द्या. प्रत्येक वैष्णवाकडे जाऊन त्यांची परवानगी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन लोकनाथ गोस्वामी एकटे वृंदावनला गेले. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक आश्वासन दिलं की मी संन्यास घेतल्यानंतर मी वृंदावनला येईन, तेव्हा तुम्हाला भेटेन. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यावर लगेच निघाले वृंदावनासाठी. पण जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनासाठी निघाले त्यांनी तर खरं बोलले, लोकनाथ गोस्वामींशी खोटं नाही बोलले. पण जेव्हा निघाले तेव्हा नित्यानंद प्रभूंनी एक गंमत केली. नित्यानंद प्रभूंनी त्यांना दिशाभूल केली आणि श्री चैतन्य महाप्रभूंना त्या बाजूला जाताना शांतीपूरच्या कडे पाठवलं. मग शांतीपूरमध्ये शचीमाता भेटली अद्वैत आचार्यांच्या घरी, आणि शचीमाताने सांगितलं, हे निमाई, तू संन्यास घेतलास आणि मला आता कोणी नाही, माझे पती पण नाही, माझा दुसरा मुलगा पण नाही, तू एकटा मुलगा होतास, तू पण मला सोडून गेला. तर माझी एक विनंती ऐक, कमीत कमी तू वृंदावनामध्ये नाही राहायचंस, तू जगन्नाथपुरीमध्ये राहायचंस. बंगाल आणि पुरी हे एकाच घराचे दोन कमऱ्यांसारखे आहेत. अनेक भक्त बंगालवरून पुरीला जायचे, मग कमीत कमी तुझी खबर मला मिळत राहणार, तर कमीत कमी माझी एक विनंती आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंना जायचं होतं वृंदावनामध्ये राधाकृष्णांची सेवा करण्यासाठी, पण आईंनी त्यांना जे वचन दिलं, मग मातृभक्त शिरोमणी. एका श्लोकामध्ये चैतन्य चरितामृतमध्ये येतं की श्री चैतन्य महाप्रभू हे मातृभक्त शिरोमणी पण आहेत. तर आईच्या बोलण्याला टाळता येत नाही, म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथपुरीमध्ये वास केला. मग काही दिवसांनी म्हणाले की मला आता दक्षिण भारत यात्रेला जायचंय, माझा एक भाऊ होता, त्या भावाला शोधायला जायचंय मला म्हणून. तर ऍक्च्युअली त्यांना माहिती होतं की ते भाऊ तर संन्यासी झाले होते आणि त्यांनी जगत पण सोडलं होतं. पण एक बहाणं करायचं होतं, कारण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रचार करायचा होता, हरिनामचा प्रसार करायचा होता. तर म्हणाले मी दक्षिण भारत यात्रेला चाललोय. तर ही खबर लोकनाथ गोस्वामींपर्यंत काही महिन्यांनी गेली की श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला आणि वृंदावनासाठी निघाले होते, पण त्यांची दिशाभूल करून त्यांना आता जगन्नाथपुरीला पाठवलंय. तेव्हाच लोकनाथ गोस्वामींना वाईट वाटलं, अरे मला भेटणार होते आणि मला नाही भेटत आहेत. मग थोडा वेळ थांबले, म्हणतील काही महिन्यांनी परत येतील. मग ऐकलं की श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतासाठी निघाले. म्हणाले, अरे मी इथे राहतोय आणि श्री चैतन्य महाप्रभूंची वाट बघतोय आणि महाप्रभू तर दक्षिण भारताला निघाले. तर ती जागा सोडून ते महाप्रभूंचा पाठलाग करत करत जगन्नाथपुरीपर्यंत पोहोचले आणि म्हणाले की मी महाप्रभूंना भेटतो. तर जेव्हा जगन्नाथपुरीला पोहोचले तेव्हा भक्तांनी सांगितलं की महाप्रभू तर दक्षिण भारताला निघून गेले. मग म्हणाले आता काय करायचं. म्हणाले महाप्रभूंना भेटायला खूप गरजेचं आहे. तर महाप्रभूंचा पाठलाग करत करत लोकनाथ गोस्वामी पण दक्षिण भारतामध्ये गेले. तर प्रत्येक गावाला पोचायचे आणि त्या गावाला बघायचे की सगळेजण हरिनाम करतायत आणि म्हणायचे इथे कोणी संन्यासी आले होते का. म्हणे हो, एक खूप प्रेमाविष्ट संन्यासी आले होते आणि ते हरिनाम संकीर्तन करत होते आणि त्यांच्यामुळे आम्ही पण हरिनाम करतोय. आणि म्हणजे ते कुठे म्हणजे आत्ता 2 दिवसापूर्वी पुढे गेले. आणि लोकनाथ गोस्वामी चालत चालत अनवाणी परत दुसऱ्या गावाला पोचायचे आणि दुसऱ्या गावाला पोचल्यावर ऐकायचे इथे ते संन्यासी आले होते आणि 2 दिवसापूर्वी पुढच्या गावाला निघून गेले. असं करत करत महाप्रभूंनी 2 वर्ष
दक्षिण भारत यात्रा केली. त्या 2 वर्षात दक्षिण भारत यात्रेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू पुढे पुढे होते आणि लोकनाथ गोस्वामी मागे मागे होते. करत 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 प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ऐकायचे. आत्ता पुढे गेले पण लोकनाथ गोस्वामींना श्री चैतन्य महाप्रभू भेटले नाही. दररोज मनामध्ये विचार करायचे, मी काय अशी चूक केली असेल की श्री चैतन्य महाप्रभूंनी मला संन्यास घेण्यापूर्वीच वृंदावनाला पाठवलं आणि त्यानंतर आलेच नाहीत मला भेटायला. माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. पण म्हणाले नाही, महाप्रभूंना भेटायचंय. पाठलाग करत करत जगन्नाथपुरीला पोचले. जगन्नाथपुरीला जेव्हा पोचले तेव्हा भक्तांनी सांगितलं की श्री चैतन्य महाप्रभू आत्ताच वृंदावनला गेले. तेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं. म्हणाले, मला महाप्रभूंनी आज्ञा दिली होती तू वृंदावनामध्ये राहा आणि वृंदावनामध्ये मी जेव्हा येईन तेव्हा भेटेन, आणि ते वृंदावन मी सोडून इकडे त्यांच्या पाठीपाठी फिरतोय. आणि आता जेव्हा मी पुरीला आलो तेव्हा भक्त म्हणतात की ते वृंदावनला निघून गेले. जर वृंदावनला महाप्रभू पोचले आणि महाप्रभूंनी जर वृंदावनमध्ये मला शोधलं आणि म्हणे ते लोकनाथ गोस्वामी कुठे आहेत, आणि जर तेव्हा भक्तांनी म्हटलं की नाही लोकनाथ गोस्वामी तर इथे नाही राहत, 2 वर्ष झाले तिथून निघून गेले, तेव्हा महाप्रभूंना माझ्यावर कसा अविश्वास निर्माण होईल. तर त्या भावनेमध्ये लोकनाथ गोस्वामी परत जगन्नाथपुरीवरून पाठलाग करत करत वृंदावनला पोचले. जेव्हा लोकनाथ गोस्वामी वृंदावनला पोचले तेव्हा तिथल्या भक्तांना जेव्हा विचारलं तेव्हा भक्तांनी सांगितलं श्री चैतन्य महाप्रभू कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वृंदावनामध्ये प्रवेश केले, 2 महिने वृंदावनामध्ये राहिले आणि नंतर म्हणाले आता प्रयागमध्ये माघ मेलाय त्याच्यासाठी मी चाललो. तर यमुनेच्या काठावरून माघ मेल्यासाठी प्रयागराजसाठी श्री चैतन्य महाप्रभू तिथून निघून गेले. आणि मग काल आपण चर्चा केली की प्रयागराजमध्ये कोणाला भेटले? येस, माताजींनी काल ऐकलंय तर दशाश्वमेध घाटावर रूप गोस्वामींना भेटले. तर म्हणा 2 महिने श्री चैतन्य महाप्रभू इथे होते. पूर्ण 12 वनांना श्री चैतन्य महाप्रभूने भेट दिली, तिथे भ्रमण केलं आणि विचारलं असेल ना कुठेतरी लोकनाथ गोस्वामी कोणी आहेत का इथे म्हणून. लोकनाथ गोस्वामींना इतकं वाईट वाटलं की मी का या ठिकाणी नाहीये. त्या दिवशी म्हणाले श्री चैतन्य महाप्रभू इथे आले आणि मला न भेटता निघून गेले. आता मी पण प्रयागराजला जाणार आणि श्री चैतन्य महाप्रभूंना भेटणार. आणि रात्री झोपले. त्या दिवशी रात्री श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले माझी त्या दिवशी पण एकच इच्छा होती की तू वृंदावनामध्ये राहायचं आणि आज पण तीच इच्छा आहे की तू वृंदावनामध्ये राहायचं. तू वृंदावनामध्येच राहा, मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. आणि हे पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभू सांगतायत. आणि हे 2 वर्ष त्यांच्या पाठीपाठी पाठलाग केल्यानंतर सांगतायत लोकनाथ गोस्वामींना लक्षात आलं कदाचित मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना पुन्हा कधीच भेटणार नाहीये. आणि तसंच झालं. श्री चैतन्य महाप्रभूंना लोकनाथ गोस्वामी कधीच भेटले नाही. ते फक्त लहानपणी जे सांगितलं होतं की मी संन्यास घेणार आहे आणि तो वृंदावनला जा, त्या एका वाक्यावर लोकनाथ गोस्वामींनी पूर्ण त्यांचं आयुष्य वृंदावनामध्ये घालवलं. तर अशा प्रकारे हे सगळं आपण ज्या या लोकांबद्दल ऐकतोय त्या लोकांनी काय जीवन जगलंय, एका वाक्यावर आपण आपलं जीवन जगू शकतो का? किती किंतु किती परंतु येतात आपल्या मनामध्ये, पण असं का नाही झालं, तसं का नाही झालं, आणि ते बोलले त्याच्यामध्ये हे नाही सांगितलं, ते नाही सांगितलं. महाप्रभूंनी जेव्हा सांगितलं इथे राहा, लोकनाथ गोस्वामींना लक्षात आला तर इथेच राहायचंय म्हणून. तेव्हा वृंदावनामध्ये एक साधू होते, त्यांचं नाव होतं भूगर्भ गोस्वामी. तर गदाधर पंडित आहेत. गदाधर पंडित श्री चैतन्य महाप्रभूंसोबत पुरीमध्ये राहायचे. आणि एक दिवशी जेव्हा महाप्रभू वृंदावनासाठी निघाले तेव्हा त्यांच्यासोबत गदाधर पंडित पण त्यांच्यासोबत निघाले. तर महाप्रभू त्यांना विचारतात तुम्ही कुठे चालले? तर म्हणाले मी पण चाललोय, तुमच्यासोबत नाहीये. सगळ्यांना महाप्रभूंचा संग पाहिजे, श्रीकृष्णांना कोण सोडणार आहे? पण महाप्रभूंनी सांगितलं की तू तर इथे गोपीनाथजींचा सेवक आहेस. जगन्नाथपुरीमध्ये चटक पर्वत आहे आणि त्या चटक पर्वताच्यावर टोटा गोपीनाथ मंदिर आहे. त्या टोटा गोपीनाथ मंदिरामध्ये गोपीनाथजी आहेत. तर तू त्यांचा सेवक आहेस, तू त्यांची सेवा कुठून चाललाय? तर म्हणतात जिथे तुम्ही आहे तिथे वृंदावन आहे आणि जिथे वृंदावन आहे तिथे गोपीनाथ आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय? महाप्रभूंनी सांगितलं गोपीनाथांची सेवा सोडायची नाही, माझा संग घेणं गरजेचं नाहीये. मग परत बोलतो तू कुठे चाललाय? तू नाही मी तुमच्यासोबत नाहीये, तुमचा संग नाही करत आहे, मी आपला प्रवास करतोय, तुम्ही आपला प्रवास करतायत. महाप्रभू कटक म्हणून एक शहर आहे ओरिसामध्ये. जगन्नाथपुरीवरून उत्तर दिशेला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कटक शहर येतं. त्या कटक शहरामध्ये एक सगळ्यात मोठी अशी विशाल नदी आहे, 2 किलोमीटर पात्र आहे त्याचं. त्या म्हणतात महानदी म्हणतात. त्या महानदीच्या काठावर महाप्रभू आले आणि एका होडीमध्ये बसून ती महानदी पार करणार होते. त्या होडीमध्ये बसले, मागे वळले आणि गदाधर पंडितांना सांगितलं 1 पाऊल घेतलंस तर बघ, इथेच थांब. मान फिरवली, त्या होडीमध्ये बसले, निघून गेले. गदाधर पंडित तिथेच कोसळून पडले.
म्हणाले महाप्रभूंनी मला सांगितलं माझ्यासोबत यायचं नाही, मी जी सेवा सांगितली आहे ती करायची. तर महाप्रभू आपल्याला वाटतात नमो महावदन्य आहे, पण ज्यांनी त्यांच्या जवळ राहिले त्यांना भरपूर बाह्य दृष्टीने भाजले पण आहेत. तर गदाधर पंडित म्हणतात जशी वीज पडते ना तशा प्रकारे गदाधर पंडित तिथे खाली पडले की महाप्रभूंचा मला संघ घ्यायचा, पण महाप्रभूंनी सांगितलं नाही. तसं लोकनाथ गोस्वामींना म्हणता येत नाही म्हणून. तर ते गदाधर पंडित जे आहेत त्यांनी मग तिथे गोपीनाथजींची सेवा केली. तर गोपीनाथजींची सेवा करणारे जे गदाधर पंडित आहेत त्यांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव होतं भूगर्भ गोस्वामी. तर ते भूगर्भ गोस्वामी पण वृंदावनात होते आणि मग लोकनाथ गोस्वामी. तर हे 2 जण पूर्णपणे साधू जीवन जगतायत. आणि बकासूर, कृष्ण लीलेमध्ये जो बकासूर आहे बगळा, त्याला जिथे मारलं होतं तर त्या एरियाचं नाव आहे खदीरवन. वृंदावन, बहुलावन, कुमुदवन, भांडीरवन अशा प्रकारे एक वन आहे खदीरवन म्हणून. तर त्या खदीर वनामध्ये बकासुराला मारलं होतं. तर त्या एरियामध्ये एक उमराव म्हणून गाव आहे. तर त्या उमराव गावाच्या जवळ एक खूप पवित्र ठिकाण आहे राधाराणीशी कनेक्टेड, त्याचं नाव आहे किशोरी कुंड म्हणून. तर त्या किशोरी कुंडच्या काठावर हे भूगर्भ गोस्वामी आणि लोकनाथ गोस्वामी राहायचे. काय करायचे? नुसती भिक्षा, काही त्यांचं स्थान नाही, त्यांना राहायला काही नाही, त्यांच्याकडे वस्त्र नाही, काही नाही, भिक्षा मागून साधं सोपं जीवन जगायचे. एक दिवशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, जर श्री कृष्णांची सेवा करता आली तर किती मोठं सौभाग्य, पण त्याला मूर्ती पाहिजे. तर मूर्ती कुठून येणार? ज्या दिवशी त्यांच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण झाली त्या दिवशी एका झाडाखाली बसलेले होते, एक वयस्कर ब्राह्मण आले आणि त्या वयस्कर ब्राह्मणाने म्हटलं, तुम्ही लोकनाथ गोस्वामी आहात का? म्हणाले हो. तर म्हणे तुम्हाला मला काहीतरी भेट द्यायची आहे. आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक मूर्ती दिली. आणि लोकनाथ गोस्वामींना कळलंच नाही, सकाळी मनातल्या मनात त्यांनी विचार केला होता की मला जर श्रीकृष्णांची मूर्ती मिळाली तर मी त्यांची सेवा करीन, आणि कोणाला बोलले पण नव्हते. आणि हा ब्राह्मण येऊन म्हणतोय की मला तुम्हाला भेट द्यायची. त्यांनी श्रीकृष्णांची दिवशी ती लहानशी मूर्ती त्यांना भेट दिली. लोकनाथ गोस्वामीने ती हातात घेतली आणि प्रश्न विचारणार त्या ब्राह्मणाला, वर बघितलं तर ब्राह्मण गायब. आणि नंतर ती हातातली जी मूर्ती होती ती बोलू लागली त्यांच्याशी आणि ती म्हणाले, माझं नाव आहे विनोद आणि मी तुझ्या मनात आज सकाळी तुझी इच्छा व्यक्त केलीस ती ऐकली, आणि म्हणून कोणाचीही मदत न घेता मी तुझ्याद्वारे सेवा करण्यासाठी आलोय. तर त्याच्यामध्ये वाक्य काय वापरलं त्यांनी? कोणाचीही मदत न घेता. ते ब्राह्मण जे होते ते कृष्ण होते. कृष्णाने त्या मूर्तीने स्वतःला विस्तारित केलं ब्राह्मणाच्या रूपात. असं जाऊन अजून ते सांगतायत, कोणाचीही मदत घेता तुझ्याकडे आलोय आणि मला तुझी सेवा स्वीकारायची आहे. तर काय प्रेम असेल या भक्तांना, पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी भाजलेले ते लोक. तर म्हणून जेव्हा कष्ट केलेले आहेत आणि गुरूंच्या एका वाक्याला धरून एका अर्थाने जसं आपण म्हणतोय जळालेले आहेत, तेव्हा मग कुठे त्या प्रेमाला ना घट्टपणा येतो. दुधाला जेव्हा आपण आटवतो तेव्हा मग ते बासुंदी, मग रबडी आणि ते छान कलाकंद वगैरे ते नंतर होतं ना, तसं या लोकांनी सगळ्यांनी खूप कष्टाचं जीवन जगले आहेत. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा एक इच्छा व्यक्त करतात तेव्हा मग श्रीकृष्ण ती इच्छा ऐकतात. मग म्हणाले, मला तुमची सेवा स्वीकारायची आहे. लोकनाथ गोस्वामी इतके खुश झाले. लोकनाथ गोस्वामीने त्या गावात जाऊन भिक्षा मागितली, काही कंद मूळ आणले, काही धान्य, जे काही भिक्षा मिळाली त्याला लगेच एक, त्यांना जेवढं माहितीये तेवढी एक फीस्ट बनवली पहिल्याच दिवशी, आणि ती फीस्ट त्यांना अर्पण केली. आणि मग काही झाडांचे असे मोठे मोठे पानं असतात, ते पानं तोडून आणले, त्याला असे काहीतरी धाग्याने जोडले आणि त्याचा काहीतरी पंखा बनवला. आणि त्यांना जेव्हा भोग अर्पण केला तेव्हा त्या पानांच्या पंख्याने गावठी त्यांनी त्यांना वारा दिला. आणि त्यांना काही फुलं आणले स्वतः जंगलातली, आणि त्या फुलांचा एक हार बनवला आणि त्यांच्या गळ्यात टाकला. आणि जेव्हा भोग लागल्यानंतर दुपारची शयन करायची वेळ असते तेव्हा एक खूप सुंदर फुलांनी सजवलेला एक छोटासा बिछाना बनवला आणि त्या बिछाण्यामध्ये त्यांना झोपही घातलं. अशा प्रकारे त्या सिंपल साधूची सिंपल सेवा राधा विनोद स्वीकारत होते. त्यांना आता हे तर प्रवासी साधू आहेत, यांचं स्वतःचं काही घर नाही, त्यांचं कुटीर पण नाही, कधी या झाडाखाली कधी त्या झाडाखाली. मग आता यांच्यासाठी काय करायचं? तर काही
तिथल्या गावकरी मंडळींनी सांगितलं, हो तुम्ही तर असे झाडाखाली राहता, पण भगवंतांसाठी आम्ही थोडं मंदिर बांधून देतो, सिंपल मंदिर बांधतो. आणि अजिबात नाही बांधायचं मंदिर, मंदिर नाही बांधायचं. तर त्यांनी मग काय करायचं, तर त्यांनी भिक्षा मागून एक कापड आणलं आणि त्या लांब कापडाला अशी गाठ मारली, असं लांबट कापड होतं, त्याला गाठ मारली आणि ती गळ्यात टाकली. ती गाठ अशी इथे आणि झोळी अशी गळ्यामध्ये लटकत होती आणि त्या झोळीमध्ये राधा विनोदला ठेवायचे आणि नाम कीर्तन करत करत या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, आणि त्या गावात जी काही भिक्षा मिळेल ते राधा विनोदला अर्पण करायचे. अशा प्रकारे हे लोकनाथ गोस्वामी आहेत, हे यांची सेवा करायचे. तर हा काळ कधी मी सांगितलं, लोकनाथ गोस्वामींना कधी पाठवलं महाप्रभूंनी, संन्यास घ्यायच्या आधी. मग त्याच्यानंतर रूप आणि सनातनला पाठवलं. मग रूप आणि सनातन कुठे राहत आहेत, वृंदावनामध्ये राहायचे, आणि हे कुठे राहत आहेत, खदीर वनामध्ये राहत आहेत, एकटे हे दोघं राहत आहेत. मग रूप आणि सनातनला जेव्हा कळलं की लोकनाथ गोस्वामी पण इथे राहत आहेत, मग रूप गोस्वामींनी त्यांना विनंती केली, तुम्ही पण या आणि तुम्ही वृंदावनामध्ये, रघुनाथ भट्ट पण आहेत, जीव गोस्वामी पण आहेत, मी आणि रूप आणि सनातन आहेत, आणि आता गोविंदजी मिळालेत, त्यांची सेवा करायची, तर तुम्ही पण या. तर ते म्हणाले, कसं आहे ना, मला अनेक वेळा या सगळ्या गावकरी मंडळींनी पण सांगितलं की मी मंदिर बांधतो, पण मला साधं जीवन जगायचंय, तर मला वृंदावनामध्ये येऊन असं एक ऑर्गनाइज नाही राहायचंय, एक आश्रम, मग तिथे जेवण असं तसं नाही, मला भिक्षा करायची आहे. म्हणून रूप आणि सनातन म्हणाले, आम्हाला पण तेच करायचं होतं, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय, आम्हाला एक मिशन दिली आहे. आम्हाला म्हणाले की पुस्तकांना रिसर्च करा आणि ते पुस्तकं लिहा आणि गोविंदजींची सेवा करा, म्हणून महाप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही येणार का? तर लोकनाथ गोस्वामी ज्यांना एक साधं साधूचं जीवन जगायचं होतं, तेव्हा त्यांनी ऐकलं की महाप्रभूंची इच्छा आहे, तेव्हा त्यांनी ते साधूचं साधं जीवन त्यागलं. ते खरं साधुत्व आहे. साधुत्व म्हणजे फक्त भौतिक गोष्टी नाही सोडायच्या, तर स्वतःच्या इच्छा पण त्यागायच्या. तर त्यांनी ते त्यांचं जीवन त्यागलं आणि रूप आणि सनातन सोबत वृंदावनामध्ये राहू लागले. तर तुमच्यातून किती लोकांनी राधा दामोदर मंदिर, वृंदावनाला जे राधा दामोदर मंदिर आहे त्याची प्रदक्षिणा केली आहे? मग त्याची जेव्हा प्रदक्षिणा करतो तेव्हा त्या मंदिराच्या पाठीमागे राधा वृंदावन चंद्र प्रतिभू मूर्ती, राधा दामोदर प्रतिभू मूर्ती, राधा चैन चिकल प्रतिभू मूर्ती, ते सगळे आहेत. आणि मागे जेव्हा जातो तेव्हा एका ठिकाणी अशी एक उभी जशी खुर्ची आहे, एवढ्या हाईटची आणि एवढ्याच रुंदीची आणि एवढ्याच लांबीची, अशी चौकोनी आहे, आणि त्याला पण आपण प्रदक्षिणा करतो. तर ती भूगर्भ गोस्वामींची समाधी आहे. तेच भूगर्भ गोस्वामी ज्यांच्याबद्दल आपण आता चर्चा केली. आणि लोकनाथ गोस्वामींची समाधी कुठे आहे? गोकुलानंद मंदिरात. गोकुलानंद मंदिरामध्ये लोकनाथ गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, नरोत्तमदास ठाकूर या सगळ्यांची समाधी आहे. तर मग लोकनाथ गोस्वामी खदीर वन मधून वृंदावनामध्ये स्थानांतरित झाले. त्या दरम्यान तिथे एक व्यक्ती आले. ते व्यक्ती होते बंगाल मधल्या एका राजघराण्याचे, खेतुरी नावाचं गाव होतं, तिथे एक राजघराणं होतं, त्या राजघराण्याचे राजकुमार होते ते, त्यांचं नाव होतं नरोत्तम. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा एकदा त्या बाजूला गेले होते, तेव्हा पद्मा नदी आहे तिथे बांगलादेशमध्ये. तर ते पद्मा नदी म्हणजे गंगा नदीचाच एक भाग आहे. त्याच्यामध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी स्नान केलं तेव्हा त्या नदीला पूर आला होता. मग बाकी सगळ्या भक्तांनी विचारलं की हा पूर कसा काय आला? तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले की माझ्या हृदयातलं प्रेम पुढच्या पिढीसाठी मी या नदीमध्ये एक सेफ राहण्यासाठी ठेवतोय, आणि अनेक अनेक वर्षांनी एक दुसरा व्यक्ती येईल, त्याचं नाव असेल नरोत्तम, त्याच्यासाठीही हा ठेवा मी इथे ठेवतोय. मग लोकांनी म्हटलं की आम्ही कसं ओळखणार नरोत्तम कोण आहे? तर म्हणे जेव्हा तो नरोत्तम या नदीमध्ये स्नान करेल तेव्हा असाच एक पूर येईल म्हणून. तर नरोत्तम हे त्या राजघराण्याचे राजकुमार एक दिवशी त्या नदीमध्ये स्नान करायला गेले. तर नरोत्तम यांचा जो रंग होता तो सावळा रंग होता. तर जेव्हा त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्या नदीमध्ये पूर आला आणि यांचा रंग बदलला, सोनेरी रंग झाला, श्री चैतन्य महाप्रभूंसारखा रंग झाला. तर ही घटना त्यांच्या मित्रांनी बघितली. तेव्हा त्यांच्या आई वडिलांना जाऊन सांगितलं, अरे तुमचा नरोत्तम बदललाय, नदीमध्ये स्नान केले तर नदीला पूर आला, आणि नंतर मग हरे कृष्ण असं बोलतायत आणि थोडं वेड्यासारखे वागतायत, आणि त्यांचा रंग पण बदललाय. तर आई वडील शोधायला आले की आमचा मुलगा वेडा झाला, असं काय झालं म्हणून. तर रस्त्यामध्ये आई वडील त्या नदीकडे जात होते तेव्हा तिथून नरोत्तम परत येत होते. तर नरोत्तमला बघितलं त्यांनी, पण नरोत्तमचा रंग पूर्ण बदलला होता आणि वेगळे दिसत होते, त्यांच्या कांती त्यांची चमकत होती. तर
स्वतःच्या आई वडिलांनी नरोत्तमला ओळखलं नाही आणि पुढे नदीपर्यंत गेले. म्हणजे कुठे नरोत्तम? म्हणजे तोच गेला तिथे. अच्छा, तो नरोत्तम आहे का? आमचा मुलगा आहे का? पण तो वेगळा दिसतोय म्हणून. तशा प्रकारे नरोत्तम यांना श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रेम मिळालं. हे जे नरोत्तमदास ठाकूर आहेत, हे वृंदावनाला गेले. त्यांना सांगितलं की लोकनाथ गोस्वामी हे पूर्णपणे शुद्ध वैष्णव आहेत, त्यांच्याकडून तुम्ही दीक्षा घ्या. तर लोकनाथ गोस्वामींना भेटण्यासाठी नरोत्तमदास ठाकूर वृंदावनात आले आणि त्यांना भेटून म्हणतात की कृपया मला तुम्ही दीक्षा देणार का म्हणून. तर लोकनाथ गोस्वामी कुठल्या वृत्तीचे? अक्षय साधे, मंदिर पण त्यांना नाही बांधायचं आहे, भगवंतांना त्यांना भोग दाखवण्यासाठी भिक्षा मागायचे, त्या वृत्तीचे. रूपणी सनातनी महाप्रभूंची इच्छा सांगितली म्हणून आले. तर त्यांना जर कोणी दीक्षा मागितली तर ते देतील का दीक्षा? साधू वृत्ती आहे त्यांची. तर ते म्हणाले, बघा मी ना एक खूप साधारण व्यक्ती आहे आणि माझी पात्रता नाही की मी कोणालाही दीक्षा देईन. आणि त्यामध्ये मी असं ऐकलंय की तुम्ही तर खूप मोठे राजकुमार आहात, तर मला तुम्हाला दीक्षा देण्याची पात्रता अजिबात नाहीये, तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी दीक्षा घ्या म्हणून. आणि नरोत्तमदास ठाकूरांनी ठरवलं होतं की मला लोकनाथ गोस्वामींकडूनच दीक्षा घ्यायची. मग त्यांनी काय केलं असेल? वारंवार त्यांनी जेव्हा विनंती केली तेव्हा लोकनाथ गोस्वामी म्हणतात, नाही, मी नाही देऊ शकत तुला दीक्षा. मग हे म्हणाले, एक काम करूया, यांना प्रसन्न करायला लागेल आणि यांना हे पटवून द्यायला लागेल की जरी माझा जन्म राजकुमाराचा असेल, पण आज मी खरोखर स्वतःला एक भिकारी या भावनेत आलोय. मग हे कसं पटवून देणार? तर रोज सकाळी लोकनाथ गोस्वामी हे प्रातःकालीन क्रिया करायचे, शारीरिक क्रिया ज्या आहेत त्या करायचे आणि नंतर मग यमुने नदीमध्ये स्नान करायचे. तर कुठे करतील? यमुनेच्या काठावर कुठेतरी झाडाझुडपांमध्ये ते क्रिया करायचे. नरोत्तमदास ठाकूरांनी ती जागा शोधून काढली. 2:30-3 वाजता ब्रह्ममुहूर्ताच्या आधी ते क्रिया करायचे, मग स्नान करायचे आणि मग साधना करायचे, भगवंतांची राधा विनोदांची सेवा करायचे. नरोत्तमदास ठाकूरांनी ती जागा शोधून काढली आणि दुसऱ्या दिवशी ते समजा 3 वाजता येणार आहे तिथे, 2:30 वाजता नरोत्तमदास ठाकूर पोहोचले तिकडे आणि त्या पूर्ण एरियाला अशा त्यांनी साफ केलं. स्वतःच्या हातांनी त्यांनी तो एरिया, पूर्व दिवसाचं जे काही होतं ते सगळं त्यांनी साफ केलं आणि तिथे झाडू मारला, त्याला तयार केलं आणि थोडं पाणी घेतलं आणि आपण म्हणजे सडा मारतो, त्यांनी एक असं प्रसन्न वातावरण होतं, तर तिथे असं थोडं पाण्याने सडा मारला, तिथे असं छान जागा केली. त्या दिवशी मग सकाळी जेव्हा लोकनाथ गोस्वामी आले, लोकनाथ गोस्वामींना एक लक्षात आलं की त्या झाडाझुडपांमध्ये असं नीट साफसफाई कोणी केली आहे, पण म्हणाले कोणी चुकीने केली असेल. मग त्यांनी त्या दिवशी पण त्यांच्या क्रिया वगैरे केल्या. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आले, पुन्हा एकदा नरोत्तमदास ठाकूरांनी ही सेवा केली. एका राजकुमाराला अशा प्रकारची बाह्य रूपाने जी निम्न स्तराची सेवा आहे ती करण्यासाठी जड किती गेलं असेल, पण त्यांनी ठरवलं होतं की नाही, लोकनाथ गोस्वामींची कृपा मला पाहिजे म्हणून. तर जेव्हा 1 नाही 2 नाही 3 दिवस असं झालं, तेव्हा लोकनाथ गोस्वामींना पण प्रश्न पडला, शरीरामधून जो मळ बाहेर पडतो त्याला कोण साफ करतंय? तर नरोत्तमदास ठाकूर 3 वाजताच्या आधी यायचे. त्या दिवशी लोकनाथ गोस्वामी नरोत्तमदास ठाकूरांच्या आधी आले आणि लोकनाथ गोस्वामी झाडाझुडपांच्या पाठीमागे लपले आणि आता बघतात की आता कोण. काही वेळांनी त्यांनी बघितलं नरोत्तमदास ठाकूर आले आणि चेहऱ्यावर प्रसन्न भावना होती. चेहऱ्यावर कुठे असं नव्हतं नाकबद्ध करून, तोंड वेडं वाकडं करून, काय आता करायचं, फसलो मी आणि आता हे करायला लागतंय मला. प्रसन्न त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव होते. आनंदाने त्यांनी आधी स्वतःच्या हाताने ते सगळं साफ केलं, त्याच्यानंतर एक झाडू घेतला, त्याला परत साफ केलं आणि यमुनेचं पाणी घेऊन त्याला परत एकदा पवित्र केलं आणि गुरु महाराजांच्या त्या शारीरिक क्रियांसाठी ते तयार केलं. त्यांच्या त्या क्रियेला बघून आणि ती क्रिया करताना त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावाला बघून लोकनाथ गोस्वामी जागेवर विरघळले. ते म्हणाले की हा माणूस खरोखर सिन्सिअर आहे आणि हा माणूस खरोखर, याला खरोखर माझ्याकडून दीक्षा पाहिजे. मग त्याला जवळ, नरोत्तम तू काय करतोयस? हे अचानक तिथे आले आणि म्हणाले काय करतोयस तू? हे तर नरोत्तम पण एकदम दचकले आणि म्हणाले तुम्ही कसे? नाही, 3 दिवसांपासून मी ही गोष्ट बघतोय आणि मला पण एक संशोधन करायचं होतं की कोण आहे हा व्यक्ती, तू हे सगळं काय करतो, तू राजकुमार आहेस, हे सगळं करायला नाही पाहिजे. म्हणाले मी राजकुमाराचा माझा जन्म आहे आणि मी माझी सगळ्या धनसंपत्ती त्यागली, पण ती धनसंपत्ती त्यागून आज मला सगळ्यात मोठी धनसंपत्ती मिळाली की तुमची कृपा मिळण्याची आता काहीतरी आशा आहे.
तर जेव्हा तुमच्या समोर मी माझं स्थान एकदम कमी करीन तेव्हा जर तुमची कृपा मिळेल तर आज मला खरी धनसंपत्ती मिळाली, आज मी राजकुमार झालो. हे जेव्हा परत एक वाक्य जेव्हा ऐकलं की याच्या मनामध्ये विचार काय आहेत, लोकनाथ गोस्वामी म्हणाले, जर मी ठरवलंय की मी कोणाला दीक्षा नाही देणार पण यांना मी दीक्षा देतो. मग आता त्यांनी कशी दीक्षा दिली? नरोत्तमचा हात पकडला आणि राधा विनोदच्या समोर घेऊन गेले. आणि त्यामध्ये पण त्यांनी लोकनाथ गोस्वामींनी ती साधू वृत्ती ठेवली. राधा विनोदला त्यांनी म्हणाले, हे व्यक्ती मी तुम्हाला अर्पण करतोय म्हणून. जरी हे सगळं चाललंय की मला तुमच्याकडून दीक्षा पाहिजे, पण लोकनाथ गोस्वामी एवढ्या साधू वृत्तीचे होते, म्हणाले यांना मी तुम्हाला अर्पण करतोय. तर याला म्हणतात गुरु शिष्य परंपरा. गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण कधीही हे म्हणत नाही की हा शिष्य माझा शिष्य आहे. अनेक दीक्षा गुरु आहेत. एकदा राधानाथ महाराजांची एक स्टोरी मला माहिती आहे म्हणून ती सांगतो, बाकीचे शिष्य आहेत ते पण सांगू शकतात. तर एक स्वरूप दामोदर प्रभू आहेत. तर स्वरूप दामोदर प्रभू आहेत, खूप सुंदर गातात. त्यांचे भरपूर सीडीज पण आहेत, गीत गोविंद वगैरे असे खूप फेमस त्यांचे सीडीज आहेत. तर एकदा दुबईला कुठल्या तरी कार्यक्रमाला महाराज जेव्हा गेले होते तेव्हा एका भक्ताने सांगितलं ते स्वरूप दामोदर आहेत ना, ते खूप छान कीर्तन करतात. तर तेव्हा त्यांना असं वाटलं की महाराज म्हणतील की हो तो माझा शिष्य आहे. तर महाराजांनी तेव्हा म्हटलं की हो मी ओळखतो त्याला म्हणून, आय नो हिम असं म्हणाले. तर तेव्हा त्या भक्ताला लक्षात आलं की महाराजांचा तो शिष्य आहे आणि मी एवढी सगळी स्तुती करतो, दुसरे कोणी असतं तर म्हणायचं आहे तो माझा शिष्य आहे, माझ्याच कृपेमुळे तो गातो एवढा, हा मी ओळखतो त्याला म्हणून. तर अशा प्रकारे गुरु आहेत ते कधी पण शिष्याला स्वतःची मालमत्ता नाही समजत, पण ते नेहमी समजतात की हे परमेश्वराची मालमत्ता आहे आणि परमेश्वराची मालमत्ता माझ्याकडे फक्त काही गोष्टी शिकवण्यासाठी काही वर्षांसाठी आहे. तर अशा प्रकारे नरोत्तमदास ठाकूरांना दीक्षा मिळाली. आणि त्या नरोत्तमदास ठाकूरांना पुढे काय झालं, लोकनाथ गोस्वामी म्हणाले मी तर साधू आहे, मी तुला काय शिकवणार. जीव गोस्वामी आहेत ते खूप मोठे विद्वान पंडित गुरु आहेत. तर त्यांनी स्वतःच्या शिष्याला जीव गोस्वामींकडे प्रशिक्षणासाठी पाठवलं. रघुनाथ भट्ट गोस्वामींचे शिष्य होते श्रीनिवास आचार्य, श्रीनिवास आचार्यांना पण इथे पाठवलं. आणि श्यामानंद पंडित म्हणून अजून एक भक्त होते, ते श्यामानंद पंडित. तर हे जे तीन आहेत खूप चांगले जवळचे मित्र होते. आणि या तीन मित्रांना त्यांच्या तीन गुरूंनी स्वतः म्हटले की आम्ही तुला काही शिकवू नाही शकत, पण जीव गोस्वामी तुला शिकवतील. तर जीव गोस्वामींच्या गुरुकुलामध्ये, गुरुकुल नाही हे सगळे मोठे आहेत, पण भक्तीच्या गुरुकुलामध्ये त्यांना शिकायला पाठवलं. तशा प्रकारे लोकनाथ गोस्वामी आणि त्यांचे राधा विनोद, आणि राधा विनोदला त्यांनी त्यांचा एकमेव शिष्य अर्पण केला. तर नेहमी बघितलं की नरोत्तमदास ठाकूर हे राधा विनोदची मालमत्ता आहे. तर त्या राधा विनोदच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं. आणि शेवटचं मंदिर कुठलं बघितलं आपण? तर त्यांच्याबद्दल आता चर्चा करायची की संध्याकाळी करायची? आता करायची की संध्याकाळी करायची? गोपीनाथ संध्याकाळी करायची. तर संध्याकाळी आपण आज राधा गोपीनाथांबद्दल चर्चा करूया. जय श्री राधा दामोदरजी भगवान की जय, श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की जय, श्री राधा विनोद भगवान की जय, श्री राधा गोपीनाथ भगवान की, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय.